जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. हे बघा आज सकाळी आम्ही आता रात्रीचं आराम करून सकाळी बघा आता उठून झालो बघा. आणि आता सकाळचे 9:30 वाजले आणि आता आम्ही इटारसी या स्टेशनला आलो आहे पाहता. आणि ह्याच इटारसी स्टेशनला ते माझं ते व्हिडिओची गंमत झाली होती पहा. तर आता इथं संपूर्ण आता ट्रेनमधले बघत आहेत बघा सगळे असे म्हणजे सगळे प्रयागराजलाच आलेले मंडळी स्नानासाठी. तर आम्ही आपल्याला दाखवतो. हे बघा ही काही मंडळी असे आराम करतात बघा. अशी ही सगळी भक्त मंडळी सगळी प्रयागराजला जाणारी आहेत बघा हे. आणि या बघा या दत्त भक्त आहेत बघा या. तर असे बघा हे सगळे प्रयागराज सगळी भक्त मंडळी बघा चालतात बघा. साई मंदिर चौकटे आणि हे बघा आमचे बघा इथे मोबाईल वगैरे चार्जिंगला लावले आणि आम्ही त्यावर बसतोय बघा. असं सुंदर असं वातावरण आहे. आणि रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही प्रयागराजला पोचू. तर मग नंतर तिथून पुढं आपल्याला दाखवतो. आणि आता या ताई पण एक अभंग मानतात. तर ते मग अभंग त्याचा आपण कसं आहे दत्तचं एक स्तोत्र आहे ते दाखवतात. ते पाहू हे बघा. मी आता ट्रेनमध्ये बघा आता 9 वाजले बघा आता. आणि थोडा नाश्ता करून आता जा थोडं फ्रेश झालोय बा. आणि आता आमच्या म्हणजे डब्यामध्ये आम्ही पुण्यापासून एकत्रच आता प्रयागराजला चाललोय पहा. तर एक दत्त भक्त नाथपंथाची एक महिला आहे बघा. तर त्यांच्या इतकी म्हणजे सेवा आहे. आता आम्ही येताना त्यांचं बरंचसं म्हणजे त्यांचे भजन वगैरे त्यांचं ऐकलं बघा. तर नाव काय म्हणले आपलं? माझं नाव श्रद्धा नाथ आहे. हा पण असं रमती साधवी आहे. हा आता बघा या प्रयागराजला शाही स्नानासाठी चालल्यात बघा या. तर आता त्यांचं ते एक दत्त भजन आहे बघा त्यांचं एक. तर ते आपण थोडं ऐकायचंय. तर म्हणा बरं एक नाथपंथी दत्त महाराजांचं भजन म्हणा. नमन माझे हो गुरुराया नमन माझे, नमन माझे, नमन माझे हो गुरुराया नमन माझे, नमन माझे. अवधूत तुझी मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. अवधूत तुझी मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. नमन माझे ओ गुरुराया नमन माझे, नमन माझे, नमन माझे ओ गुरुराया नमन माझे, नमन माझे. माझ्या जीवीची साकडे कोण निवारील कोडे. माझ्या जीवीचे साकडे कोण निवारील कोडे. नमन माझे ओ गुरुराया नमन माझे, नमन माझे, नमन माझे ओ गुरुराया नमन माझे, नमन माझे. माझ्या जीवीची काचणी दूर करा चक्रपाणी. माझ्या जीवीची काचणी दूर करा चक्रपाणी. नमन माझे ओ गुरुराया नमन माझे. आज एक सुंदर असं त्यांचं बघा म्हणजे गुरुचरित्राचं बघा त्यांनी अभंग गायला बघा. माने पावे आता बाप्पानुसयाच्या सुता. तुका म्हणे पावे आता बाप्पानुसयाच्या सुता. नमन माझे ओ गुरुराया नमन माझे, नमन माझे,
नमन माझे ओ गुरु गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. हे पहा आता ट्रेन मध्ये बघा एक चांगली एक करमणूक आमची चालली आहे पहा. तर त्यांनी एक पहिला एक अभंग गायला बघा त्यांनी आणि आता दुसरा एक कडी अभंग आता ते गातात पहा. बोला माऊली. दुसरं एक दादानी विनंती केल्यावरून अभंग गाते. हा फार सुंदर असे अभंग आहेत बघा ते सगळे दत्तमय. जाना जय देव उदास भक्त अंश जाना जय देव उदास गेले आशा पाशा निवाराने गेले आशा पाशा निवाराने विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा नावडे जनदाना माता पिता नावडे जनदाना माता पिता विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण. निर्वाणी गोविंद आशे मागे पुढे निर्वाणी गोविंद आशे मागे पुढे आईचा साकडे पडणे दे काईचा साकडे पडणे दे तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण. हे पहा असं सुंदर असं बघा कडी झाली बघा. हे कोणती कडी म्हणजे ही कडी कोणती अभंग कोणता आहे हा? सांप्रदायिक अभंग. हा सांप्रदायिक अभंग आहे हा. पण आता ते आता आमच्याकडे त्यांच्याकडे आता ते एक तारी नाही पेटी नाही तबला नाही त्यामुळे ते तरी पण त्यांनी सुंदर असं गायलं बघा. तर खरं आमची अशी आता ट्रेनमध्ये आमची चांगली करमणूक झाली. अशी दत्त भक्त मंडळी आम्हाला भेटली आमचं मनोरंजन झालं. तर प्रवास कसा चाललाय बघा सुंदर प्रवास चाललाय आमचा. आम्ही पण धन्य झालो बघा यांचे सुंदर असे अभंग ऐकून बघा. खरंच स्वामी म्हणजे आम्हाला एक आमचं भाग्यच म्हणायचं की आम्हाला डब्यात नेमके तुम्ही महाराज मिळाले आम्हाला लाभ मिळाला आणि 2 शब्द तुमचे आम्हाला ऐकण्यास मिळाले. धन्यवाद. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त.